हॅलो फ्रेंड्स, ऑलराऊंडर रुपालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. बाहेर पावसाचे वातावरण आहे. चला तर मग मस्त आपण गरमागरम आळूवडी करूया. चला तर मग आळूवडी करायला घेऊया. इथे मी काळपट रंगाची देठाची पानं घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण हे देठ सुरीने कापून घेऊया आणि सुरीच्या साहाय्याने आपण ह्या पानांची सिरा काढून घेऊया. अगदी अलगद हाताने आपण ह्या सुरीच्या साहाय्याने असे सिरा काढून घ्यायचे आहे, नाहीतर पाने फाटण्याची शक्यता असते. आता आपण ह्या सिरा काढल्यानंतर आपल्याला वड्या करताना घशाला खवखव होत नाही. आळूवडी खाताना आपल्या घशाला खवखव होणार नाही, यासाठी मी तुम्हाला इथे महत्त्वाची एक इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे. आता इथे आपण सर्व पानांच्या शिरा काढून घेतलेल्या आहे. आता आपण लाटण्याच्या साहाय्याने ह्या शिरा अशा सगळ्या दाबून देऊया. ह्या शिरा आपण लाटण्याच्या साहाय्याने असे दाबून घेतल्यामुळे आपले हे पाने मऊ होतात आणि आपण ज्यावेळेस डाळीचे बॅटर लावतो त्यावेळेस आपला रोल करताना आपल्याला सोपे जाते. इथे आपण आलं, लसूण, हिरवी मिरची यांचे पेस्ट करून घेऊया. आता इथे मी डाळीचे पीठ अंदाजेच घेतलेले आहे. त्यामध्ये 2 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहे आणि थोडंसं हिंग घालणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे ओवा घालणार आहे. 1 चमचा मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट आहे ते यामध्ये घातलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मी इथे चिंचेचे पाणी करून ठेवलेले होते. चिंचेचा कोळे आपण यामध्ये घालून घेऊया. हाताच्या साहाय्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आपले बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करू नये. आता तुम्हाला मी माझे इथे एक सिक्रेट सांगणार आहे. मी इथे एका ताटीत चिंचेचे पाणी केलेले आहे. त्यामध्ये ही पाने फक्त अशी बुडवून घ्यायची आहे आणि त्यामुळे काय आपल्या घशाला खवखव होत नाही. तुम्ही असे माझ्या पद्धतीने करून पहा. एकदम कसेही पाने असू द्या, गावठी असू द्या किंवा आपली साधी पाने असू द्या, घशाला खवखव होणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगत आहे, 100% रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे. पानाला पीठ लावताना पातळ लावावे, जास्त जाडसर लावू नये आणि एक पान विरुद्ध दिशेने असं ठेवावे. व्यवस्थित असं सर्व बाजूने आपण बेसन पीठ हे व्यवस्थित लावून घेऊया. जास्त जाडसर लावायचं नाही. सर्व पानांना मी आता असेच पीठ लावून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला रोल करताना जास्त जाडसर एकाच बाजूला वाटत नाही. आता आपण दोन्ही बाजूच्या असं पानं दुमडून घेऊया आणि त्यावरही व्यवस्थित असं बॅटर लावून घेऊया आणि असं आपण रोल करून घेऊया. इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेले होते गरम करायला. त्यामध्ये स्टँड ठेवलेले होते आणि त्यावर मी ही चाळण ठेवलेली आहे. चाळणला मी तेल लावून घेतलेले आहे. त्यावर आता आपण हे आळूचे पानं ठेवून घेऊया आणि झाकण लावून 10 मिनिटे वाफवून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आता इथे आपले 10 मिनिटं झालेले आहे. थंड झाल्यानंतर आपण सुरीच्या साहाय्याने अशा वड्या कापून घेऊया. छान अशा वड्या तयार झालेल्या आहे. सर्व मी अशाच आळूवडी तयार करून घेत आहे. आळूवडी तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेले आहे. प्रथम तेल आपण गरम करून घ्यायचं आहे. नंतर आपला गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित आपल्या आळूवड्या तळून घेऊया. छान रंग आलेला आहे, कुरकुरीत झालेले आहे.
आता आपण प्लेटमध्ये आळूवडी काढून घेऊया. एकदम मस्त आपली आळूवडी तयार झालेली आहे. अजिबात तेलकट झालेली नाही आहे. एकदम कुरकुरीत झालेली आहे. माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.